माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून शासकीय अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातील सदस्य आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणी अब्दुल सत्तारांशी पुढारीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो संपर्क झाला नाही। विजय कुंभार यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। बघूया। माझ्या समवेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारजी आहेत। सर, आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये आता एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातील जे मंत्री होते अब्दुल सत्तार त्यांच्यावरतीही आता आपण आरोप केलेले आहेत। काय नक्की आपले आरोप आहेत? अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत घडलेलं असं आहे की त्यांनी त्या काळामध्ये 4 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक झाल्याचं दाखवलं। त्याच्यात जो विषय आपण आता बोलणार आहोत तो विषय नव्हता। असं असतानाही केवळ 6 दिवसात त्याच्यातल्या 2 सुट्ट्या आहेत, 2 सुट्ट्या वगळता 4 दिवस मिळतात। त्याच्यामध्ये त्यांनी एक शासन आदेश काढला की अल्पसंख्याक संस्थांना 2 लाखाच्या ऐवजी 10 लाख मंत्रिमंडळाने मंजूर केलेत आणि त्या पद्धतीने त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फक्त सिल्लोड तालुक्यातल्या म्हणजे त्यांच्याशी संबंधित 16 संस्थांना प्रत्येकी 10 लाख रुपये दिले। खरं तर अशा प्रकारचा कुठलाही ठराव प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर झालेला नसताना तो झाला आहे असं भासून म्हणजे त्याचा काहीतरी बादरायण संबंध लावून त्यांनी ते केलेलं आहे। त्याच्यामुळे मी आज मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे की असा ठराव करणारे मंत्री आणि ज्यांनी अशा ठरावाला पाठिंबा दिला आणि ज्यांनी जे सगळी प्रक्रिया पूर्ण केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी। म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसेही ठराव मंजूर होतात आणि त्याची कशी अंमलबजावणी होते हा मेसेज लोकांपर्यंत जाऊ नये। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।